महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे सन्माननीय सभापती राम शिंदेजी, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, भारताचे समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे विधान कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णाजी बनसोडेजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवेजी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय दोन्ही सभागृहांचे गटनेते आणि प्रतोद, मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य, विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य, माजी सदस्य आणि बंधू आणि भगिनींनो, बहुत असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, जनाबाई चोखामेळा यांनी या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला. भारतात स्वातंत्र्याचे मुहूर्तमेढ केलेले आणि देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे याकरता ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज. त्याला भारताचे रिनेसान्स किंवा पुनर्जीवन म्हणता येईल. त्याची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जनतेचे हृदयाचे राजा छत्रपती शाहू महाराज या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यामध्ये ज्यांचं अनन्य साधारण महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो.